5 पर्वाने आपल्या जीवनामध्ये सांगितलेले. किती? महाशिवरात्र आहे, वामन जयंती आहे, नरसिंह जयंती आहे, बरोबर आहे का नाही? आणि विशेष म्हणजे रामनवमी आहे आणि आजची आहे कृष्णाष्टमी. ही 5 उपवास आपण केलेच पाहिजे, 5 पर्व हे आपण केलेच पाहिजे. लक्षात घ्या. हॅलो, सर्वांनी टाळी वाजवा. हॅलो, मोकळा करा, मोकळा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण
आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा हे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय गोकुळीच्या सुखा गोकोळीच्या सुखा गोकोळीच्या सुखा गोकुळीच्या तुका अंतकार नाही का बाळकृष्ण नंदागरी कृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदागरी कृष्ण नंदागरी आनंद नारी आनंद नारी बुढिया तोरणे बुढिया बुढिया तोरणे करती कथा गाठी गाणे करती कथा गाठी गाणे कथा गाठी गाणे करती कथा गाठी गाणे करती कथा गाठी गाणे कथा गाठी गाणे बाळकृष्ण नंदागरी कृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी कृष्ण नंदागरी आनंद नारी आनंद नारी आनंद आनंद नारी आनंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद तुका म्हणे छंद मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे
टाळी टाळी वा. हॅलो हॅलो हॅलो. थोडं पुढे सरका, जागा नाही. थोडं पुढे सरका, कमी कर आवाज. थोडं पुढे सरका. ला 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 ला. गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हो हो गोकुळीच्या सुखा 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 हो वा वा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नागेल का अंत पार नागेल का अंत पार नागेल का अंत पार नागेल का बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी ला 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 ओ हो
गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे विधिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनार विठ्ठल 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 गुरु
सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वती पते हर हर महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त गुरु जनार्दन स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी। जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जगत वंदनीय विश्ववंदनीय महान आपले सर्वांचेच आवडते शास्त्र ज्ञान परायण असलेले आपले तुकोबा रायांचा गोड असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। गोकुळ अष्टमीच्या या पवित्र पावन पर्वावरती हे अभंगाला या सेवेला सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपेनं एक छोट्याशा लेकराकडं एक महान पर्वणीचा हा आनंद हा उत्सव कारण आजचा खऱ्या अर्थानं उत्सव असतो आणि हा उत्सव येणं हा पुण्य किंवा अतिशय जन्माचं पुण्य लागतं कारण जन्म अष्टमीचं कार्यक्रम करणं किंवा कीर्तन करणं किंवा प्रवचन करणं हे कृष्ण भगवंताच्या कृपेशिवाय होत नसते हे पण लक्षात राहू द्या। आणि म्हणून आपण एवढे मोठे भाग्यवान आहात एवढं सुंदर निवेदन एवढं सुंदर आपण आयोजन केलं आणि हे दरवर्षी व्हायला पाहिजे। आपण या भूतलावर असतो भारत आणि भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्यातल्या त्यात निफाड तालुका म्हणलं की काश्मीर आहे लक्षात घ्या बरोबर आहे। आणि अशा ठिकाणी असा सप्ताह होणं अति गरजेचं आहे। आज या पवित्र पर्वणीवरती जवळजवळ 72 वर्षांनी आलेली ही श्रावण महिन्याची पर्वणी आहे लक्षात घ्या। आणि विशेष म्हणजे सोमवारच्या दिवशी अष्टमी येणं ही त्याही पेक्षा मोठी पर्वणी आहे। उपवास कोणी कोणी धरला सांगता येत नाही खरं आहे कारण आजचा उपवास जर धरला तर जेवढ्या एकादशी आहे 108 एकादशीचं पुण्य आजच्या उपवासात आहे। कोणी धरला वर बोट करा हा धन्यवाद आता वर बोटच होणार आहे आणि म्हणून
या ठिकाणी गुणीजन वर्ग आहे. आमचे गायक विशेष म्हणजे विदर्भातून आमच्या त्या भागातील एक वैभव आमचे मेंढे महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आणि हे दरवर्षी आले पाहिजे महाराज, तुम्ही लक्षात घ्या. टाळ्याच्या गजरात स्वागत करा, कारण हे लोक मिळते नाही. हे गुणीजन लोक देवाने दिलेली ही देणगी आहे त्यांना. आमचे झालटे महाराज हरिभक्तपरायण ताईंचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. हरिभक्तपरायण भांडे महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दत्त महाराज आहे. आमचे अगदी खूप 7 दिवसापासून रात्रीचा दिवस करतोय आमचा गणेश श्याम, सर्व पिंपरी वगैरे सगळं भजनी मंडळ टाळकरी, आमचं हे भजनी मंडळ. मृदुंगाचार्य अतिशय उत्कृष्ट आहे, दिसतं छोटं पण काम मोठं आहे. लय गोड आहे. टाळ्याच्या गजरात स्वागतच केलं पाहिजे, कारण आज उत्सवच वेगळा आहे. सर्व भाविक भक्तांना, माता भगिनींना, भाऊसाहेब नगरीच्या पंचकृषीतील भाविक भक्तांना खूप खूप आज या ठिकाणून खूप वंदन. जय जनार्दन, रामकृष्ण हरी. विशेष आजचा जो काही अभंग आहे बाबांना, आजचा उपवास करायलाच पाहिजे. 5 परवाने आपल्या जीवनामध्ये सांगितलेले. किती? महाशिवरात्र आहे, वामन जयंती आहे, नरसिंह जयंती आहे, बरोबर आहे का नाही? आणि विशेष म्हणजे रामनवमी आहे आणि आजची आहे कृष्णाष्टमी. ही 5 उपवास आपण केलेच पाहिजे. 5 पर्व हे आपण केलेच पाहिजे. लक्षात घ्या, 5 पर्वणी आपल्यासाठी जशी कुंभाची पर्वणी आहे तशी आजची ही कृष्ण अष्टमी जन्म उत्सवाची पर्वणी आहे. आणि ही आपल्याला करण्यासाठी भगवंताने संधी दिली. टाळा विठ्ठला 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 म्हणून वास्तविक आजचा उपवास कसा करावा, आज कोणी कोणी केला ते जाऊ द्या, परंतु सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठणं. सूर्य उगवल्यावर उठणारे भरपूर आहे, लक्षात घ्या. पण सूर्य उगवण्याच्या अगोदर उठणं, पहाटे उठणं हे फार थोडे आहे. आणि जे लोक पहाटे उठतात त्यांना कुठल्या प्रकारची रोगराई होत नाही, कुठली फवारणी करावीच लागत नाही, अजिबात नाही. आणि म्हणून सकाळी आज उठायचं आहे. आज उठून 3 आचमन करायचे आहे. काय करायचे आहे आज सांगितलेले आहे का बार काही. आज जर जो कोणी भगवान श्रीकृष्णाचा हा उत्सव करताना हा उपवास करेल आणि उपवास करताना सकाळी 3 आचमन करेल आणि 3 आचमन केल्यानंतर एक वेळेस पाणी सोडून देईल आणि फक्त म्हणेल की कृष्ण भगवंता आज हा उपवास करताय, असं जर 3 आचमन, एक आचमनामध्ये पृथ्वी मोलाचं पुण्य आहे. लक्षात घ्या, 3 आचमन केले तर जवळजवळ 100 म्हणजे 100 गयाला श्राद्ध केल्याचं पुण्य आजच्या ह्या अष्टमीच्या दिवशी आहे. लक्षात जाऊ शकतो आपण? नाही जाऊ शकत. त्याही पेक्षा भगवान श्रीकृष्णाला आज दुर्वा घ्यायची आहे, गाईचं दूध आणायचं आहे, देशी. ते पण शब्द वापरला पाहिजे ना. आणि ते देशी गाईचं दूध आणून दुर्वा त्या दुधात बुडवायची आहे आणि माझ्या गोपाल कृष्णाला ती दुर्वा आहे. त्यात एक एक थेंब आज अभिषेक करायचा आहे. आता आजचा उत्सवच असा आहे, आपल्याला कळत नाही. गोकुळ अष्टमी म्हणल्यानंतर लोक ह्या अष्टमीचं त्यातल्या त्या सोमवारच्या दिवशी येण्याची वाट पाहतात. याचं फार मर्म आहे. आम्ही आता शुमा पुराण कथा करून आलो मराठवाड्यातून, थोडं लेट आलो, धावपळ करीत आलो. वास्तविक कीर्तन बाबा बंद केलेलं आहे या कथेमुळं. आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला बसवलं, नाहीतर अजिबात नाही. आमचे लहान भाऊ तर म्हणे पिंपरीला करा, म्हणलं नाही, बसवतो आम्ही. आणि इथं जरी तुम्हाला केलं उभा, नाहीतर अजिबात नाही. वेळच नाही राहिला. सकाळी दुपारी, आता परत सकाळी निघणार लासूर स्टेशन आणि परत तिथून कथा करून परत इथे यायचंय पहाटे 4 वाजता. आणि अभिषेक करणं ह्या महिन्यात फार महत्वाचं आहे. अभिषेकानं कुबेर प्रसन्न होत.
अभिषेकानं दारिद्र्याचा नाश होतो, अभिषेकानं दुःखाचा नाश होतो. आणि अभिषेक केला की भगवान शंकर श्रावण महिन्यामध्ये प्रसन्न होतात, कारण 5 सोमवार आपल्या वाट्याला आलेले, कधीच येत नाही. असं म्हणतात की 60 वर्षांनी हा योग परत येणार आहे. कोण राहतं कोण जातं सांगता येत नाही. आणि म्हणून आज आपलं एवढं मोठं भाग्य आहे. आम्ही आता आज पहिल्यांदा कौतुक करतो तरुण मंडळाचं की त्याने हा सप्ताह अतिशय मोठ्या उत्सवाने करत आहे. खरंच टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. कारण तुम्हाला माहित नाहीये, आम्ही बाहेर जातो, कमीत कमी 10-10 हजार लोक पुढे असतात बसलेले, अक्षरशः नजर पुरत नाही, असं एवढा आनंद असतो. आणि मग आपण लोक म्हणतात कुठले महाराज, आम्ही म्हणतो भाऊसाहेब नगरचे. मग येऊ का तिथं? मग तिथं आल्यानंतर त्याने जर आपला सप्ताह पाहिला तर कसं वाटेल बरं तुम्हाला सांगा. म्हणून म्हणलं काही झालं तरी चालेल, किती खर्च आला तरी चालेल, परंतु सप्ताह असो अनुष्ठान असो हा धर्माचं कार्य चांगलं झालंच पाहिजे. म्हणून धर्म रक्षणासाठी भगवंत येतो. परित्राणाम साधूनाम विनाशाय च दुष्कृताः धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. देव युगायुगाला येतो. कशासाठी येतो? साधूचं सज्जनाचं रक्षण करण्यासाठी. बाकीचा भाग नंतरच आहे. घरात जर 1 महिना घर बंद ठेवलं, लक्षात घ्या, घर जर 1 महिना बंद ठेवलं तर घरात घाण तयार होते, बरोबर आहे. आणि म्हणून ती घाण काढायची म्हणलं की त्याला झाडावंच लागतं. म्हणून काही दिवस झाले की भगवंताला यावं लागतं. एक लक्षात घ्या, राम कृष्ण हरी हा शब्द फार महत्वाचा आहे. पहिला राम आहे. राम का? कधीही सुरुवात करताना राम नामाने केली पाहिजे, कारण राम हे आचरण आहे. राम कधीही आचरणानं सुरुवात जर केली तर कृष्ण हे उच्चारण आहे, बरोबर आहे. राम आचरण आहे, कृष्ण उच्चारण आहे, आणि हरी लक्षात घ्या. किती 3 शब्द महत्वाचे. आपण म्हणतो सगळ्यांनी अगदी मनापासून सांगतो, हा राम कृष्ण हरीच आपल्याला अजून कळालं नाही. राम अवश्य जीवन जगत असताना रामाचे विचार, आपला आचार घ्यायचे आहे. श्रीकृष्णाचे विचार घ्या. जर श्रीकृष्ण म्हणले ना तसं ना काय उद्योग करू, कारण अमर्याद हा श्रीकृष्ण आहे आणि मर्यादाशील हे राम आहे. अमर्याद जिथं मर्यादा नाही आहे ते भगवान श्रीकृष्ण आहे, आणि मर्यादाशील जिथं मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीत मर्यादा आहे. प्रभू रामचंद्र बघा चरित्र पूर्ण रामचरित्र किती पुनीत पावन म्हटलेलं आहे त्याला. परंतु भगवान श्रीकृष्ण कधी हे पण घेतील, बासरी पण घेतील, कधी भगवान श्रीकृष्ण मुरली घेतील, तर कधी कधी सुदर्शन चक्र पण घेतील, कारण कृष्ण आहे. कधी पितंबर घेतील तर कधी श्वेतंबर होऊ शकतील, कृष्ण आहे. पण राम आहे. प्रभू रामचंद्राचं म्हणून रामाचं उच्चार, रामाचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा उच्चार आणि हरिनामाचा विचार केला पाहिजे. एकदा असं कधी कधी वाटतं, एक मुलगा आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या आईनं सांगितलं, त्या मुलाच्या आईनं, बाळा दोघं तर भगवंताची भक्ती करत नाही, दोघं तर मंदिरात येतच नाही, दोघांना हरिपाठ माहित नाही, दोघांना मंदिरात कुठं जाणं माहित नाही, महादेवाला जाणं माहित नाही, कधी वास्तविक यांना देवच माहित नाही, देव हे मानितच नाही. पण तू मानतोस. मी गेले ना तर माझ्या हस्ते ना गंगेत टाक. लक्ष दे, आई म्हणते बरं का मुलाला, बारकाईने लक्ष दे. माझ्या हस्ते गंगेत टाक. त्या मुलानं
आई गेल्यानंतर ते हस्ती घेतल्या आणि त्या हस्ती घेऊन त्या काळात पायी जावं लागत होतं काशीला. आता लई आम्ही आता नाही हरिद्वारला सकाळी गेलो आणि संध्याकाळी आलो. आता सोपं झालं. आता आमची मीटिंग होती फार महत्वाची. आमचे पायलट बाबा म्हणून बघा आमच्यात पायलटगिरी पण आहे सगळ्यात काय 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 सांगा तुम्हाला. आणि एक असे होते एकाच्या अंगावर इथून सोनं येतं पायापर्यंत, त्यांचं नाव गोल्डनगिरी बाबा. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे बाबा आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिले असतील तर आम्ही आता हरिद्वारला गेलो, ते पायलट बाबाचे शिष्य होते. त्या तुमच्याकडे काहीच नाही पाटल्या पुटल्या, इथून जे सुरुवात झाली होती तिथपर्यंत सोनं होतं मडवलेलं होतं. म्हणलं ज्याच्या त्याच्या मस्तीत साधू राहतात त्यांचं काही नाही, ते सोडून द्या. परंतु ते पायलट बाबा नाव होतं पायलट बाबा आणि त्यांची समाधी होती, ते गेले होते. म्हणून गेलो तिथं आम्ही. तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आपण आपल्या महाराष्ट्रात काम करू शकत नाही, तळमळ वाटते. देव येतो कशासाठी, देवाचं येणं कशासाठी, देव अवतार घेतो कशासाठी, देव ह्या भूतालावर अवतरित होतो कशासाठी आपल्याला कळत नाही. तुम्हाला मनापासून सांगतो त्यावेळेस तो महात्मा गेला, आम्ही स्वतः पाहिलं. ते संत गेले या जगाला सोडून. त्यावेळेस चीनचे त्यांचे शिष्य होते, फॉरेनचे त्यांचे शिष्य होते, प्रत्येक देशातले त्यांचे शिष्य होते. आपला भारत देशातला एकही व्यक्ती असा नाही का खूप मोठा व्यक्ती होता, परंतु चीनच्या असो, परदेशातल्या अमेरिकेच्या असो, युरोपच्या असो, सगळेच्या सगळे असे ढाय मोकळे रडत होते. आम्ही डोळ्यानं पाहिजे. त्यांना रडणं माहिती होतं का परदेशात, त्यांना धर्म माहित होता का, पण एक साधू परदेशात गेला आणि त्यांना परमार्थ दाखवला. त्याच्यासाठी संत येतात, त्याच्यासाठी धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हो धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हे धर्माचे पालन, 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 हरिणी पाखंड खंड करणे पाखंड खंड ह्याची अम्मा करणे, ह्याची अम्मा करणे, ह्याची अम्मा करणे काम, ह्याची अम्मा करणे हो, ह्याची अम्मा करणे हो, ह्याची अम्मा करणे काम, करणे करने काम, वा वा. म्हणजे धर्माचे पालन करती पाखंड खंडन. आता जसं टाळ वाजवता आलं हे खूप छान आहे, पण कधी कधी टाळाने वाजवतं पण आलं पाहिजे. अलग लक्ष तुमच्या टाळ वाजवते ना खूप करायचे, पण धर्म आता तुम्हाला पुढचंही सांगतो अजून. बरोबर आहे का? जसं तुकाराम महाराज शास्त्र शिकवतात,
परंतु एका बाजूने तुकाराम महाराजांजवळ राहणारे छत्रपती शस्त्रही चालवायचं शिकवतात, हे लक्षात ठेवा. आपल्या धर्मामध्ये शास्त्र जेवढं श्रेष्ठ आहे तेवढं शस्त्र पण श्रेष्ठ आहे. शास्त्रही असू द्या आणि एका बाजूने शस्त्रही असू द्या. निस्ता आपल्या खांद्यावर ध्वज आहे हे फार गरजेचं आहे. आपल्या खांद्यावर पताका आहे हे फार गरजेचं आहे. पण वेळ आली तर पताका उलटी पण करून सरळ करण्याची ताकद पण माणसामध्ये पाहिजे, हे गरजेचं आहे. म्हणून ही पालन करण्यासाठी, ही सुख आपल्याला पाहण्यासाठी वास्तविक किती कठीण प्रसंग येतो. आपण ऐकतोय, आपण त्या काळातला म्हणजे 700 वर्षाचा इतिहास वाचतोय. पण आजही कधी कधी हिंदू मंदिर तुटताय. आजही हिंदू मंदिराचे कधी कधी हे होतं. आमचे एक महाराज सहज बोलून गेले, रामगिरी बाबा. आणि बोललं पाहिजे हो. नुसते कीर्तन, नुसते प्रवचन, नुसते ज्ञान देऊन उपयोग नाही, पण अज्ञान घालणं खूप गरजेचं आहे. आजकाल एक संघटन करणं खूप गरजेचं आहे. आणि संघटन केलं असेल तर भगवान श्रीकृष्णानं केलं. पेंड्या असो, सुदाम्या असो, वाकड्या असो, मधुमंगल असो, सगळ्याला एकत्रित केलं. दही काही चोरायचं नव्हतं, परंतु आपल्याला कळालंच नाही संघटन का करावं. कारण का की कंसासारख्याकडे दही दूध जात होतं, ते दूध थांबवायचं होतं. लक्षात, परदेशात जाण्यापेक्षा, परदेशाचा आदर्श घेण्यापेक्षा आपल्या भारतात काय आहे त्याची घेणे आपल्याला. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, हे भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. तो देश, त्या देशातच देव येतात. तुम्ही पाहिलं का अमेरिकेला देव आला नाही? खरं सांगा, अमेरिकेत एखाद्या देवाची पूजा होती नाही, चीन मध्ये मुळीच नाही. भारतातच का देव येतो त्याचं चिंतन आहे आपल्याला, खूप चिंतन. ते एक लेकरू आपल्या आईचं हस्ती घेऊन चाललेलं आहे आणि तिसरा मुक्काम एका ब्राह्मणाच्या घरी झाला. आई थांबू मी, आईने सांगितलं बाळा थांब. आणि एवढ्या रात्री ते ब्राह्मण देव आला आणि सांगितलं का ग दूध काढलं? नाही काढलं म्हणे. कधी कधी वासरू सुटलं की दूध पिलं का ते परत गाईजवळ जात नाही. ऐका जरा. परत त्याला वाटलं अरे हे दूध काढायला हे वासरू आपण 4-4 वेळेस सोडतोय, पण का गाईजवळ जात नाही, म्हणून त्याला मारायला लागले. ती गाय पाहत होती की माझ्या लेकराला मारताय. हळूच ती गाय म्हणली तुझं उद्या सकाळी येऊ दे, मग त्याच्याकडे पाहते मी. तेवढ्यात ते वासरू म्हणते आई जाऊ दे, मला मारलं तर मारू दे, पण ते ब्राह्मण आहे आणि ब्रह्महत्याचं पातक लागणे सगळ्यात मोठा दोष आहे. त्यांनी सांगितलं मला माहिती आहे ब्रह्महत्या कुठं घालायची आहे, मला माहिती कोणत्या ठिकाणी स्नान केलं तर माझ्या हातून ब्रह्महत्या जाणार आहे, पण मी सोडणार नाही. बरं काय. आणि म्हणून त्या गायीनं सिंग मारलं. शिवमहापुराणामध्ये कथा आहे. आणि ते लेकरू मूर्छित पडून महिला गेलं. ती ढवळी गाय काळी झाली. बरं का नाही का. आणि ती गाय ज्यावेळेस ब्राह्मण मारणार तर आपलं चरट सोडलं आणि पळत सुटली. त्या ठिकाणी हा ब्राह्मण हा मुलगा बसलेला होता, ज्या आईच्या हस्ते घेऊन चालला होता. आणि तो पळत पळत गेला आणि जिथं त्या गायीनं स्नान केलं ती नर्मदा मैया होती. गायीनं काळे असताना स्नान केलं, परत सफेद होऊन वरती आली. आणि ह्या लेकराने पाहिलं त्या तिथं की अरे इथं ब्रह्महत्या जाते. परंतु आपल्या आईनं सांगितलेलं आहे की ही हस्ती गंगेत टाकायची. म्हणून तो गंगेकडे निघाला आणि तेवढ्यात नर्मदा माईने त्याला हाक मारले, थांब कुठे चाललास? म्हणजे माझ्या आईनं सांगितली ही हस्ती मला गंगेत टाकायची आहे. अरे बाबा तुझी एवढी श्रद्धा आहे ना
तर ती गंगा आज मला भेटायला येईल. खऱ्या अर्थाने ती गंगा तिथे आली आणि ती हस्ती त्या ठिकाणी विसर्जन केली. गंगेला सुद्धा आणण्याची ताकद तुमच्या धर्माच्या पालनामध्ये आहे, आईच्या सेवेमध्ये आहे. आणि म्हणून तो देव त्यांच्यासाठी येतो. कोणासाठी? आपण म्हणतो ना त्याच्यासाठी. म्हणून या ठिकाणी अतिशय गोड कृष्ण कन्हैयाकडे आपल्याला जायचं आहे. एकच तासातला हा सगळा उत्सव आहे. कंस मामा, वास्तविक कंस हा आपण म्हणतो उग्रसेनाचा मुलगा आहे, मुळीच नाही. एका राक्षसाचा मुलगा आहे. चूक झाली होती आईकडनं. का? एखाद्या सुनाकडून पडो का सासूकडून पडो, दुधात मीठ पडलं तर ते नाचतच, लक्षात घ्या. अशी चूक झाल्यामुळं हा वंशात आलेला हा कंस, आणि कंसाने ठरवलं आपल्या बहिणीचं लग्न. आता लग्न म्हणल्यानंतर काय थाट माट बाबा 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 लग्न, आणि त्या कंसाच्या घरातलं एवढं सुंदर लग्न केलं. आणि लग्न झालं. कंसाने सांगितलं माझं मेवना आणि माझी ताई आज माझ्या रथावर बसणार आणि मी स्वतः रथ हाकणार आहे आज. आणि म्हणून रथ हाकण्यासाठी आज भगवान त्या ठिकाणी आमचे वसुदेव बसलेले आहे, देवकी बसलेली आहे आणि रथ निघालेला आहे. रथ निघताच भगवंताला वाटलं अरे जेथे मला जन्म घ्यायचा तो रथ हाकणारा असा नको आहे, तो रथ चालवणारा एवढा असा नको. कारण हा रथ आहे आणि रथ हाकणारा जर चुकीचा असला तर देवाला मान्य नाही. हा रथ आहे, या रथावर तोच बसू शकतो की जो ठिकाणावर भगवंताकडे. हा चुकीचा बसल्यामुळे तेवढाच आकाशवाणी झालेली आहे. ओय अरे तू ज्याचा रथ हाकवताय तोच आठवा तुझा प्राण घेणारा आहे असा म्हटलेला आहे. आकाशाची वाणी, आकाशाची वाणी सांगत से तुझा, आकाशाची वाणी सांगत से तुझा, आकाशाची वाणी मानी भरोसा बोलण्याचा, मानी भरोसा बोलण्याचा, आकाशाची वाणी सांगत से गोसा, मानिया भरोसा, मानी भरोसा बोलण्याचा, आकाशाची वाणी सांगत से गोसा. हे बघा आतापर्यंत ताईला हौशीनं घेऊन चालला होता, पण नुसतं कळालं की आज हिचा 8वा तुझा प्राण घेणार आहे. नुसतं कळालं, कोरोना काळ आलं, कोणीच कोणाला ओळखीत नव्हतं. एका ठिकाणी सगळ्याचे ब्रश राहत होते, बरोबर आहे का नाही? सगळे ब्रश असे एका ठिकाणी राहत होते, पण नाही तुझा ब्रश बाजूला ठेव, तुझा बाजूला ठेव. ब्रश सुद्धा बाजूला झाले होते, दात घसायचे. तर माणसं किती बाजूला गेली होती. फक्त कळालं होतं हा मृत्यू केलं का संपला. किती फक्त त्याला तर स्वतःचा मृत्यू कळाला ना हो, की आज याचा 8वा, हिचा 8वा माझा प्राण घेणार आहे. मग काय करायचं? तिलाच मारू ना, मग तिच्यावरच वार करू ना. म्हणून तलवार हातात घेतली, मारणार. तर त्यावेळेस तुम्हाला माहिती बाबा तुझा प्राण घेणारा 8वा आहे ना, किती गोड सांगितलं बघा वसुदेवाने. 8वा जर प्राण घेणारा असेल तर तुला 8वा देतो ना. हिला मारून काय, ही तुझी बहीण आहे, तुला कलंक लागणार आहे. मग काय करायचं आहे? 8वा देतो. मग तेवढ्यात ते सोडून दिलं. सर काय हरकत नाही, 8वा आपल्याला मिळणार आहे ना, दिलं सोडून.
परंतु सोडल्यानंतर एक साधू बाबा तिथं आला. अरे तू सोडलं, परंतु एक काम कर, यांना बंदी खाण्यात ठेव, तुला देतील कशावरून. मग बंदी खाण्यात ठेवलं. पहिला झाला तोपर्यंत कंस एकदम आनंदात होता. वा झालं, जाऊ दे काही गरज नाही. परंतु त्या ठिकाणी पहिला झाल्यानंतर कळाल्यानंतरही आनंदात होता. त्यावेळेस आमची नाराजी गेली तिथं. कारण याचं जोपर्यंत पाप वाढत नाही, याला जोपर्यंत त्याचं पाप वाढत नाही तोपर्यंत हा मरत नाही. याचं पाप वाढण्यासाठी याला म्हणून सांगितलं, अरे बाबा पहिला आठवा का आठवापासून, आता समजा 5 बोट, इथं हा आठवा का हा आठवा, हा 5 का हा 5, इथून मोज हा 5 होतो, इथून मोजला हा 5 होतो. त्याला वाटलं बरोबर आहे. आणा म्हणे इकडं, धरला नाशे, एकामागे एक 6 मारले. रक्ताचं थारोळ झालं तिथं. डोळ्या देखत मारल्या जात होते. एकामागे एक मारले गेले. आणि मग काय सांगावं तुम्हाला, ज्या वेळेस 6 मारले, आता 7वा आहे. 7व्याचं संकर्षण केलेलं आहे रोहिणीच्या गर्भामध्ये. त्याला आपण म्हणतो बलदादा महाराज की. बलदादा, रोहिणी ही तिकडे राहत होती आणि म्हणून गोकुळात राहत होती. आता आनंदानं सगळं विश्व अगदी सगळं मजेत चाललेलं होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. पण इथं मात्र माझा कन्हैया, माझा ठाकूरजी अगदी आता येणार आहे. आणि तर विशेष म्हणजे आपण एवढं सुखी आहोत, याचे आई वडील कारागृहात आहे. विशेष म्हणजे हाही जन्माला कारागृहात येणार आहे. आम्ही तरी मुक्त कमीत कमी जन्माला येतो. अरे देवाला सुद्धा, देवाच्या आई बापाला सुद्धा कुठं राहावं लागलं, कारागृहात राहावं. बरं विशेष म्हणजे तिथं लाईट पण नव्हता. इथं किती उजाड आहे, लाईट नाही. कारागृह म्हणल्यानंतर तुम्ही एकदा जाऊन पहा, कळलं काय ते. त्या कारागृहात भगवंत 8 वर्षाचा पहिल्यांदा जन्माला, म्हणजे अयोनी संबंध. भगवंताने लगेच समोर उभा राहिले. अरे म्हणे एवढी 12-14 वर्ष तपश्चर्या केली, एवढी 1000 वर्ष तपश्चर्या केली, देवा असं होऊन यायला लावलं तर का रे तुला. अरे आई तसं नाही, तुला नाही माहिती, मला सांगायचंय. मी तुला जर लहानच होऊन जन्माला आलो असतो तर रडला असतो तर ते आलं असतं ना, पटकन मारला असतं ना तुम्हाला, मला सोडलं असतं का. मग त्याच्यापेक्षा मग काय म्हणे, अगं आई म्हणे काय, तो 8 वर्षाचा आहे, परंतु मला एक सांगायचं आहे, मला तुम्ही इथून गोकुळात घेऊन चाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हे माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे. माया उपजली तेथे, ठेवी आणि वाद येथे. नंदाच्या घराला, हे नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. एक प्रश्न आहे, गोकुळात नेतांनी भगवान श्रीकृष्ण आता छोटे झालेले आणि छोटे झाल्यानंतर आईने सांगितलं, हे जे आणलं ना तू,
हे आमच्याकडे येताना खेळणे आम्ही देतो, तू स्वतः घेऊन आला. बरं तू आला तू माझ्याशी हसतोय, आमच्याकडे लेकर आले का रडायला लागतात, तू रडायला सुद्धा तयार नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आई इथं रडून चालणार नाही, इथं रडलो ना तर मग अरे आमच्या हातात पार बंधन आहे, हे कसे सुटतील, आमच्या पायात बेड्या आहे, अरे दरवाजाला 4 कुलप लावलेला आहे आणि बाहेर बघ किती सुरक्षा आहे, याच्यातून बाहेर जायचं कसं काय. आई बाकीचं काही काळजी करू नका. आता हे प्रश्न आहे की कृष्ण टोपलीत न्यायला होता का सुपात न्यायला होता, हा प्रश्न आहे ना. कोणी म्हणतं टोपलीत न्यायला होता, कोणी म्हणतं कशात न्यायला होता. कृष्ण सुपात न्यायला होता. कशात न्यायला होता, सुपात. आतापर्यंत आपण काय करतो, कारण इतकं गोड आहे. भगवान श्रीकृष्ण सुपात घेतलेले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी देवकीचं बाळत घेतलं, छोटस, खूप सुंदर चिंतन आहे. आणि त्या बाळात्यामध्ये माझा कृष्ण कन्हैया अगदी गोड असं गुंढळलेला आहे. कारण इथं मथुरेत जन्माचा उत्सव नाही करता येत, कारण एक जरी फटाकडा फुटला तर तिकडं तो येईलच. म्हणून इथं काहीच नाही, इथं सगळे गप्प राहायचे, इथं अजिबात आनंद करायचा नाही, कुठलाही उत्सव नाही. आणि म्हणून गुंढळलेला आहे, कृष्णाला घेतलेलं आहे, निघालेले आहे. वसुदेव अगदी निघाले, पण निघताना अमृताची वर्षा सुरू झालेली आहे. आपण म्हणतो पाणी, पाऊस पडत होता, पाऊस नव्हता पडत, अमृताची वर्षा सुरू झालेली आहे वरून. कारण कन्हैया आला, परंतु अमृताची वर्षा सुरू होताच नागाने फणा घेतलेला आहे आणि कन्हैयाच्या वरती असं फणा धरून निघालेले आहे. पण त्या यमुनेला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की यमुना भरून व्हायला लागलेली आहे. इथपर्यंत इथपर्यंत इथपर्यंत. आता वसुदेवाने सांगितलं यमुना एक तर तिकडे एवढं दुःख आहे, मी परत जाऊ शकत नाही, अजिबात परत जाऊ शकत नाही. कसं परत जाऊ सांग, जर मी परत गेलो तर तो कंस मामा काय करेल. त्याच्याकरता भगवान श्रीकृष्णाला सुद्धा डोळ्यात पाणी आलं की अरे आपल्या वडिलाचं काय आपल्यावर जिव्हाळा आहे, काय प्रेम आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने काय केलं, अंगुठा, किती गोड आहे, आणि मग दर्शन दिलं. यमुना माईनं वाट दिली, रस्ता दिला, खूप सुंदर असा रस्ता दिला. आपण आपल्याला लवकर रस्ता देत नाही. लय गोड आहे, आता याच्यात पडणार नाही मी जास्त, खरंच देत नाही. परंतु यमुना ही भक्तीचं रूप आहे बरं का. आम्ही त्रिवेणी संगमाला जातो, प्रयागराजला फार मोठा कुंभमेळा आहे, आजच तुम्हाला आमंत्रण आहे. तिथे एक ज्ञानाची गंगा आहे, भक्तीची यमुना आहे आणि सरस्वती गुप्त आहे. दिसत नाही, काही काही गोष्टी कधीच दिसत नाही. मला तुम्हाला कायम सांगायचं आहे भाऊसाहेब नगरीला की बाबांनो आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. किती इथं नवरत्न असलं तरी आपल्याला कळत नाही. तळमळीने सांगतो, देव बाहेर प्रगट करण्यापेक्षा देव आत प्रगट करा. देव बाहेर पाहण्यापेक्षा रूप पाहता देवाला आत पहा. त्याला पाहता पाहता तिथं पहा आणि त्याला आत घ्या. त्याला तिथं प्रगट करण्यापेक्षा इथं प्रगट करा. जोपर्यंत तो इथं प्रगट होत नाही ना, जोपर्यंत आपल्या मनात शुद्धता, शुद्ध भाव जोपर्यंत आपल्यात होत नाही ना, तोपर्यंत तो प्रगट होत नाही. आपल्याला रात्री 12 वाजताच का प्रगट करायचं, एक दुपारी 12 वाजता प्रगट होतो आणि एक रात्री 12 वाजता प्रगट होतो. निशाचर हे लोक रात्रीचे प्रयास करताना भगवंताला त्याच्यावर मात करण्यासाठी, काम हा नावाचा जीव आपल्या शरीरामध्ये असतो त्याचा नाश करण्यासाठी एकाला 12ला यायचं आहे आणि दुपारी माणूस स्वस्थ पडून राहतो म्हणून दुपारी एकाला यायचं आहे. एक दुपारी 12 वाजता राम येतात, एक सूर्यवंशात येतात आणि एक चंद्रवंशात येतात. चंद्राने सांगितलं मला बघायचं ह्या वेळेस, आता सूर्याला नाही. आता आणि ज्या वेळेस माझा भगवंत, आता खूप चिंतन आहे या ठिकाणी, खूप गोड चिंतन आहे. अगदी आम्हाला एक मोठे संत होते
आम्ही ज्यावेळेस वृंदावनला गेलो ते बसले होते आणि भगवान श्रीकृष्णावर त्यांनी चिंतन केलं होतं. म्हणे बाबा आपण उत्सव करतो, आम्ही थोडंसं चिंतनात बसलो 2-2.5 तास. आमची फार मोठी व्यक्तिमत्व होतं. आता समजा ते एक महाराज बघा ते पिवळा गणला त्या जवळजवळ त्यांना कितीतरी वर्ष झाले, त्यांच्या दोन्ही किडण्या नाही म्हणतात. प्रेमानंद महाराज दोन्ही किडण्या नाही, पण जर बोलायला लागले ना तर आपलाही आवाज एवढा निघणार. बरं चेहऱ्यावरच तेच तसंच आहे, शरीर तसंच आहे. कोण चालविता हा धनी असेल बरं, लक्षात घ्या. कोण आहे तो, किती श्रद्धा असेल त्यांची त्या कृष्ण कन्हैयावर, त्या राधा 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 किती आधार असेल त्या राधेचा की ज्याच्यामुळे हे शरीर चाललेलं. आपल्याला वाटतं माझ्या किडण्या, आम्ही आता हजारो अनुभव घेतो की काही झालं पण देवावर श्रद्धा असली तर हे शरीर त्याच्याशिवाय चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाची 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 असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. हे कोण बोलवितो हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलवित हरी वीण, कोण बोलवित हरी वीण, कोण बोलवित हरी वीण, कोण बोलवित हरी वीण. एक कवी ऐकावे एक नारायण, एक कवी ऐकावे एक नारायण, एक कवी ऐकावे एक नारायण, एक कवी ऐकावे एक नारायण. कोण बोलवित हरी वीण, कोण बोलवित हरी वीण, ते कवी ऐकावी एक नारायण, ते कवी ऐकावी एक नारायण, ते कवी ऐकावी एक नारायण, ते कवी ऐकावी एक नारायण. शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरी वीण, कोण बोलविते हरी वीण, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरी वीण, कोण बोलावित हरी. म्हणजे ही सत्ताच त्याची आहे आपल्यावरती, पण हेच आपल्याला प्रगट करताना कळत नाही. म्हणून आज कन्हैया निघाले, गोकुळाकडे निघाले. आणि गोकुळात गेल्यानंतर तुम्हाला काय सांगावं, किती काय काय आहे ते. कन्हैया गेले गोकुळात. आता 4 दारं होते. किती दारं? नंदबावचे. आणि विशेष म्हणजे हे एकूण ते एक होतं, पण 9 लाख गायी होत्या घरात. किती? 9 लाख गायी. आपल्याकडे एक नाही, शेपुडी सुद्धा नाही. खरंच नाही ना, काय राहिलेच नाही प्राणी, पाळायला तयारच नाही आपण. आपल्या घरापुढं तुळशी पाहिजे, आपल्या कपाळाला काय पाहिजे? गोपीकंद टिळा पाहिजे, आणि आपल्या गळ्यात माळ पाहिजे. माळ नाही, गोपीगंधाचा टिळा नाही, आणि आपल्या म्हणतात मुखात भगवंताचं नाम नाही. हे 3 तीर्थक्षेत्र आहे सगळ्यात मोठे. आपल्याला कळत नाही. भगवंताला प्रगट करायचं असेल तर कमीत कमी कपाळाला गंध लावा. ज्याला गंधच नाही तो काय गंध लावणार, ते सोडून द्या.
त्याला गंध नाही तो काय गंध लावणार. आणि म्हणून गंध पाहिजे कपाळाला, मुखामध्ये भगवंताचं नाम पाहिजे आणि गळ्यामध्ये एक तरी माळ पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद्र टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंद्र टिळा. हे तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, टाळ्याच्या गजरात स्वागतच केलं पाहिजे. आणि हा बाबा हाच प्रगट देव, याच्यातूनच कळतो तो. कुठं पाहता या आपल्या ह्या डोळ्यांनी दिसतो का तो काय? किती प्रयत्न केलं तर हा स्वप्नात आला असेल एखाद्याच्या. आणि स्वप्न हे पहिलं दर्शन आहे, बारकाईने लक्ष द्या. एखाद्याच्या स्वप्नात महादेव आला असेल 5 सोमवारामध्ये, तर समजायचं आपला प्रवेश सुरू झाला. महादेवानं आपल्यासाठी दरवाजा उघडला. आज जर भगवान श्रीकृष्ण स्वप्नात आला का खरंय समजायचं का त्याची भक्ती सफल झाली. आपण नुसतं म्हणायचं नाही भय प्रगट गोपाला दीन दयाला कौशल्या होईल तो प्रगट. प्रगट होण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे बघा. लय गोड आहे. आपल्याला ही कायमच ऐकतो, पण आपल्याला चिंतन मस्त करायचं आहे की जेणेकरून भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले, गेल्यानंतर हे ठेवायचं आहे आणि दुसरं उचलायचं आहे. हे लय अवघड आहे. म्हणजे आपला काळजाचा तुकडा ठेवायचा आहे आणि तिथून मायाला स्पर्श करायचा आहे, परत मायाला स्पर्श करायचा आहे. म्हणजे परमार्थही करायचा आणि परत संसारात यायचं. एवढं अवघड आहे, फार कठीण आहे, कठीण आहे. परत संसाराच्या पिढीत पडायचं आहे. किती मोठं दुःख आज वसुदेवापुढे असेल. आज आपलं काळजाचं तेज त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि तिथून निघायचं आहे. पण निघताना माया जवळ घेऊन निघायचं आहे. आणि आपण म्हणतो मायाला सोडा, आणि हे नित माया परत डोक्यावर घेऊन आले. किती कठीण आहे. चिंतन बघा किती गोड आहे. कारण या झोपू द्या थोडा, 12 वाजता उठा त्याला. आणि म्हणून ज्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी ठेवले गेले, आता बघा सांगायची गरजच नाही. आता आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गेलो होतो, आज सूर्यभान आबा म्हणून होते, मारुती पाटील म्हणून होते. बाबाजी त्यांचं कौतुक करायचे. त्या गावात आम्ही आता कथा करत होतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आज सांगायला काही हरकत नाही, तो व्यक्ती आमच्या समोर आला. आम्ही दृष्टांत सांगत होतो की म्हणे बाबाजी असे खाली बसलेले होते आणि बाबाजी खाली बसले असताना आम्ही 6 लोकांनी दगड उचलला
असा एवढा मोठा दगड होता, तिथून तिथपर्यंत दगड होता. तो दगड असा उंचावर होता. आम्ही तो दगड असा छेन्या घालून आणि मोठमोठे हे पहारी टाकून तो कसा तरी उचलला गेला. तो उचलता उचलता त्याचा तोल आमच्याकडून जो सटाकला तो सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पाठीकडे धडाड 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 चालला होता. आम्हाला वाटलं की आता हा दगड बाबाजींच्या पालखीवर पडणार आणि थोड्या वेळात आपण काय पाहणार, आपले घरचे आपल्याला ठेचून मारणार की सेवा करता येत नाही तर गेले कशाला, तोंड काळं केलं कशाला. म्हणून आम्ही अक्षरशः थक्क खाली बसलो. आणि खाली बसल्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींची फक्त त्या नजर डोळ्याकडे गेली. जशी नजर फिरत होती तसा डोळा आपला दगड फिरत होता. प्रदक्षिणा मारून दगड पलीकडे पडला आणि तेवढ्यात बाबाजीने हाक मारले, सूर्यवान. त्यावेळेस डोळे उघडले तर बाबाजी त्यांच्याकडे पाहून दगडाला जनार्दन स्वामी कळाले, पण अजून काही दगडाला मुळीच कळाले नाही, माणसाला कळाले नाही. लक्षात घ्या, दगडानं ते माणूस ज्यावेळेस बोललो आम्ही तो तिथं आला आणि पाय पडला, बाबा मीच होतो म्हणे. काय बोलला तो, बाबा मी स्वतः होतो म्हणे. तो दगड काढताना आम्ही होतो, आम्ही स्वतः तो प्रसंग पाहिला. पण त्या दगडानं जी प्रदक्षिणा मारली, कारण काय काय लोकांना कळत नाही. तुकाराम महाराजांकडून अनुग्रह घेतला, माळ गळ्यात घातली आणि माळ गळ्यात घातल्यानंतर तिकडं मात्र रामदास स्वामीकडे लाडू पेड्याचं जेवण होतं. याला वाटलं तुकाराम महाराजांची माळ काढावं आणि तिकडं तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भाऊ तुला मी मंत्र दिला, रामकृष्ण हरी मंत्र दिला, तू काय करायचा म्हणे. तू करायचं तर जा, तुला नको पाहिजे तर ते एका दगडावर जाऊन थुकलं आणि थुकल्यानंतर त्या दगडावर रामकृष्ण हरी असं नाव आलं. म्हणजे याचा अर्थ दगडावर काही काही परिणाम होतो पण काही काही दगडावर परिणाम होत नाही. लक्षात. म्हणून भगवान श्रीकृष्ण आज तिथं आलेले आहे. आल्यानंतर आपल्या तिथं ठेवले आणि माया निघाली घेऊन. आल्यानंतर परत बेड्या वगैरे आपल्याला काही कंस मामाकडे जायचं नाही, कारण कंस मामाकडे जायला वेळच नाही आपल्याला. 10 ते 5 मिनिटं राहिलेली, 15 मिनिटं राहिले. म्हणून त्या ठिकाणी कंस मामाकडे जर गेलं तर ती माया, आणि माया पाहिल्यानंतर तिथं आईजवळ ठेवली, ती उचलली, गरा 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 फिरवली, मारायला लागली तर ती आकाशात गेली आणि तीच अष्टभुजा तयार झाली. आणि सांगितलं, कंस अरे तू काय मला मारतो, तुझा मारणारा केव्हाच गोकुळात सुखानं जाऊन बसलेला आहे. लक्षात हे कंस, तुम्हाला कोण मारणार, हे अष्टभुजावाली त्या आकाशात प्रगट होऊन. याला पश्चाताप झाला की अरे गोकुळात सुखाना गेला कस काय. आणि मग इकडं मात्र सगळं एकत्र जमलेलं आहे. एकीने सांगितलं, बहीण होती सुनंद नावाची, ती गेली पळत पळत पळत. आणि इथं मात्र आमचे नंद बाबा गाईला चारा टाकला. ओ नंद बाबा, हाक मारली, नंद बाबा म्हणे काय झालं, अरे काय झालं, काय बोल ना, काय झालं, अहो काय झालं काय. अरे नंद बाबा, अरे केव्हा भर लावून धरलं तिने अर्धा तास. आता माणसाला कधी कधी जास्त उत्सव सांगू नये म्हातारपणात, कारण 90 वर्षाचं वय होतं, अटकायचा प्रश्न आहे. म्हणून नंद बाबा म्हणे काय, लालो भयो यशोदा को लालो भयो, असं म्हणल्यानंतर किती आनंद झाला असेल. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि पळस सुटलेले आहे. तेवढ्यात बाबा 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 असं काय तुमचे कपडे भरलेले आहे, तुमचे हे सगळे निघालेले नाही. कोणी सुकड्या घेऊन निघाले, कोणी सगळ्या निघाल्या. सगळ्या गोपी भगवान श्रीकृष्णाला पाहायला निघालेल्या आहे. एक पुढे तिथीच्या पुढं, तिथीच्या पुढं सगळ्या निघालेल्या, एकी पुढं एक निघाले. मनती गौण निधा, गौण मनती गौण नीला, हो पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती गौळणीला, गौळण म्हणती गौळणीला. पुत्र झाला यशोदेला, झाला
पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एकी पुढे वाटिताती सुंटवळे, वाटितासी सुंटवळे, वाटिताती सुंटवळे. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, झाला झाला यशोदेला, झाला झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला झाला पुत्र झाला यशोदेला. म्हणून अजून नंद बाबानं पाहिलेलं नाही. आपल्याला तोपर्यंत उत्सव करायचा नाही. 15 मिनिटात कधी कधी म्हणतात अंबरीशीसाठी सुद्धा देवाने अवतार घेतला. हा एक कथा फार गोड आहे. अंबरीशी म्हणजे एक राजा होता आणि पहिले राजा करायचे व्रत चांगले करायचे. पहिले राजा खूप चांगले होते, आता फक्त पत्त्यावरचे राहिले. पण एक वैशिष्ट्य आहे, काही काही राजा चांगले निघाले, कमीत कमी अर्ध भाडं केलं आणि त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजना पण आली. म्हणलं आता काय बरं, लाडकी बहीण योजना आली तर आली, अर्ध भाडं, बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हातारे कोताऱ्याला तर 75 वर्षाला तर फुकट. म्हणलं सगळे फुकट. बरं, पंढरपूरला जर गेले हे सगळी यांचीच गाडी भरेल राहते, आपल्याला खाली नाही जागा. आता तुम्ही पहा, वारीला सगळ्यात जास्त गर्दी होती, पण कोणाची होती? 75चे पुढं. बरं, गेले तर 25,000 रुपये अँब्युलन्स देऊन आणावं लागत आहे. मग फुकट गेलेले, लक्षात घ्या. म्हणून चांगलं आहे, लाडकी बहीण योजना चांगली आहे, केलीच पाहिजे. काही त्याच्यात आपलं काही वाईट नाही, कारण 1500 रुपये जर घरपोच येत असेल तर घेणं काय. पण याचा अर्थ असा नाही, पण त्याच्यामुळे एक फायदा झाला. काय तुम्हाला माहिती, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून बरेचशाचे खिशात पैसे राहायला लागले. इथलं चांगलं आहे, या गवळणी खूप चांगलं आहे. परंतु नाहीतर मग खिशात जे धुवायला पैसे राहायचे ना, आता ते पॉकेट मारलं जाणार नाही कमीत कमी. आणि म्हणून अंबरीश राजा फार चांगला होता. खूप छान कथा, एवढी कथा घेतली पाहिजे, कारण एवढं सुंदर आहे चिंतन. आपण तोपर्यंत थोडस भजन विठ्ठल 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 म्हणून त्याच्यासाठी सुद्धा देवाने अवतार घेतला. धर्मरक्षणा अवतार घेशी, किती गोड सांगितलेलं आहे. धर्म रक्षणासाठी अवतार. आणि विशेष म्हणजे अंबरीश ऋषी एवढा राजा एवढा व्रत करत होता. एकादशी, पहिल्या दिवशी एकादशी धरायची तर आदल्या दिवशी उपाशी, दुसऱ्या दिवशी एकादशी, तिसऱ्या दिवशी पारणं फेडायचे. एक दिवस पारणं फेडायच्या वेळेस अनेक हजार ऋषी तिथं आले. दुर्वास ऋषी सांगितलं, या उद्यापन आहे, या जेवायला, उपवास सोडायचा आहे. संत म्हणे आम्ही येतो आंघोळ करून. स्नानाला गेले, आता गंगेवर गेलं तर संताला पाणी आणि धुनी फार आवडते. दोन गोष्टी आवडतात. पाणी जर असलं तर साधू संत सोडितच नाही, आणि एक तर धुनी. पाण्यावर धुनी साधू की आबादानी. लक्षात घ्या. अहो ते आंघोळीच करीत बसले. इकडं 12चा टाइम झाला. ब्राह्मण देवताला विचार, ब्राह्मण देवा म्हणे काय, पारणं सोडायचा वेळ झाला, अजून ते येत नाहीये. म्हणे काय नाही, तुळशी पत्र घ्या, पाण्यात टाकाने एक फक्त आचमन करा, बाकी काही करू नका. उपवास सुटल्यासारखं आहे. उपवासही सुटत नाही आणि तुमचं हे पण होत नाही, पारणं पण सुटल्या जातं, नेम होतो. अहो तेवढ्यात ते साधू आले.
नुसते एक आचमन केलं आणि तेवढ्यात आले. हो महाराज, मी आता फक्त आचमन माझ्या अगोदर तुला कळालं नाही, मग बोलवलं कशाला जेवायला आम्हाला? कशा एवढे साधू संताला आमंत्रित केलं? दिला शाप देता देता त्यांनी सांगितलं, नाही हो, मी माझं जर तुम्ही जर एवढं मला शाप देत असेल भगवंता, अरे हे तुझं कार्य आम्ही कशासाठी करतो असं म्हणल्यानंतर एक अशी जटा पटली दुर्वासुर्षीने, त्याच्यात एक कृत्या निर्माण झाली. आणि ती कृत्या जी माग लागली, तुम्हाला सांगतो, अशी निर्माण झाली आणि जी निघाली त्याच्यातून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर आमच्या राजाच्या अंगावर येणार, प्रवेश करणार, खाणार, संपून टाकणार. माझ्या भगवंताचं श्रीकृष्णाचं तिथं सुदर्शन आलं. बासरी सोडून दिली त्याने आता ह्यावेळेस, आणि सुदर्शन आलं आणि त्या कृत्याच्या पाठीमागे लागली. ती पळाली. ती कृत्या अंबिरीश राजा पुढं आणि ते आपलं हे ऋषी पुढं, दुर्वास ऋषी. ती कृत्या पळता पळता ते सुदर्शन पाठीमाग पळता पळता गेले ते सरळ ब्रह्मदेवा लोक. ब्रह्मदेवाने सांगितले, अजिबात उद्योग करू नका, चला निघा खाली, कारण हे आमचं घरचं हे नाहीये. पुढचं झालं भगवान शंकराकडे. भगवान भोले बाबाने सांगितलं अजिबात जमणार नाही, खाली उतरा कैलासातून. मग कुठं गेले ना, त्याच वेळेस भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं, मला जरी चक्र दिलेलं आहे, हे भगवान शंकराने दिलेलं आहे, ते काय माझ्या हातात राहिलं नाही, ते निघालेलं आहे. निघालं, लक्षात घ्या. आणि तेच सुदर्शन चक्र पाठीमाग लागताना मग नारदाने सांगितलं, भाऊ आता एक काम करा, जिथून आलं आंबे ऋषी त्या ऋषीकडे जा, राजाकडे जा आणि त्याला नमस्कार केला. आणि त्याच वेळेस सांगितलं, मी जर खरी भक्ती करेल असेल, मी जर भगवंताची खरी एकादशी करायला असेल तर हे चक्र थांबेल. सुदर्शन चक्र शांत झालेलं आहे. आणि त्याच वेळेस त्या दुर्वास ऋषीने साष्टांग नमस्कार केला की बाबा खरी तुझी भक्ती आहे आणि भक्ती विना भगवंत प्रगट होत नाही, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी खूप मोठा आनंद झालेला आहे. सगळ्याला फुलं दिलेले गेलेलं आहे, आरत्या पेटवलेल्या आहे, सडा स्मार्जन झालेला आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे, नदी झुळझुळ वाहू लागलेली आहे, कोकिळांचा आवाज गुंगून लागलेला आहे. भगवान श्रीकृष्ण रात्रीचे 12 वाजता अवतीर्ण होणार आहे, प्रगट होणार आहे. आणि प्रगट होताना पहिल्या चरणामध्ये म्हणलेलं आहे, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुका, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, हॅलो गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा हो. कृष्णानंदा घरी, कृष्णानंदा घरी, कृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा, बाळकृष्णानंदा, बाळकृष्णानंदा घरी.
बाळकृष्ण नंदा घरी आणि आता मात्र आनंदल्या नर नारी सगळ्याला आनंद झाला आणि ह्या आनंदामध्ये आपण सगळ्यांनी वर हात करायचे आहे. भोबार हार घेऊन या आजचे पंगतदार बुमले आणि तरले यांनी यायचं. चला हार घेऊन या. टाळी 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 जाकीर त्यांनी पण बाबांकडून शाल आणि नारळ घेऊन जायचं आहे. पिंटू शेख या ठिकाणी 5 मिनिटं राहिलेले आहे. घ्या लवकर लवकर या. कोणाला चला 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 लवकर चला चला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. खूप सुख आहे कारण कृष्ण जन्माला आले आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्याला जन्मोत्सव करायचा. ज्यावेळेस जय जयकार केल्या जाईल त्यावेळेस सगळ्यांनी फुलं भगवंताकडे टाकायची आहे, आरत्या पेटवायच्या आहे आणि थोडासा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तोपर्यंत 2 मिनिटं अगदी गोड्याने भजन करायचं आपल्याला. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी टाळी हा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी. टाळी 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 हा. राम कृष्ण हरी जय जय हो हो हो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वाह वाह. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय भगवंत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण पाणी करे ओ रामकृष्ण हरी जय जय राम जय जय भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आता स्वतः आनंद बाबा निघालेले आहे. लहान लेकरू सजवत आहे. कोणी मस्तपैकी भगवान नंद बाबाला गोड फेटा बांधलेला आहे, कोणी लाली लावलेली आहे, कोणी धोतर सुंदर पंचा नेसवलेला आहे, कोणी आरसा दाखवत आहे. बाबा बघा तुम्ही कसं दिसतं, जसं आजच लग्न झालं. बघ पाहिलं असं बघितल्यानंतर नंद बाबा पुढे निघालेले आहे. नंद बाबा असं नाही जात, आज नाचत गेलं पाहिजे. नाचत नाचत नंद बाबा निघाले. एवढे सजवलेले, एवढे गोड ते नंद बाबा. एक जण आलं, मित्र होता, घेतलं दहीन टाकलं. इथून जे अभिषेकच नंद बाबाने, अरे म्हणे सकाळपासून एवढं सुंदर बनवलं तू, अरे म्हणे देवा माझ्या कन्हैयाला भेटताना दही अंगावर घेऊन जावं लागतं. बरं झालं दोन असं घेतल्यानंतर आतमध्ये गेले. डोळे भरून भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर एकच आनंद झाला. नंद घर आनंद नंद घर आनंद नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय सर्वांनी एक मिनिट हातातले फुले घ्यायचे भगवंताकडे. भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की. आणि टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि थोडं ईश्वर जागेवर उभं राहायचंय थोडस 2 मिनिटासाठी. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेच राग फूट तुझ्या घरी. आज गोकुळात
किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आधी आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला सांगू सांगू कुणाला किती सांगू मी सांगू आज आनंदी आनंद झाला आनंद झाला तरी दुसरा येईल जरी नाही काल तरी जरी नाही काल तरी दुसरा येईल जरी नाही काल तरी दुसरा येईल सरळ शेवटी काळ बांधून नेईल सरळ शेवटी काळ बांधून नेईल सरळ शेवटी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला
गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला गोपाला. हा बालगोपाल थोडं पाठीमाग बालगोपाल पाठीमाग. मगर बस गाली 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 गुण गाने लगे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई गली हरी गुण गाने लगी ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. नाचोगे 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 नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर आनंद घ्या आनंद घ्या. ज्ञान ध्यान की दिन हो दिन के हाथी दिन घोडा दिन हो दिन बोलो नंद भर आनंद बोलो या ठिकाणी लक्षात घ्या, प्रसाद प्रत्येकाला वाटला जाईल, कोणी उठवू नका. विशेष म्हणजे बारकाईने लक्ष द्या, जसा हा सप्ता अगदी सर्व गावकरी सर्व मंडळ तरुण मंडळ एकत्र येऊन आपण एवढा मोठा उत्सव केला, त्याच पद्धतीने विठ्ठल मंदिरामध्ये हेच मंडळ नवरात्र उत्सव करणार आहे. आपण त्यांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. मोठ्या उत्सवानं असाच उत्सव आपल्याकडनं झाला पाहिजे, असाच आनंद आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रगट झाला पाहिजे. आणि तो करण्यासाठी अगदी परत एकदा ज्या मंडळानं ज्या तरुण मंडळानं अगदी सुंदर असं कार्य हातात घेतलं त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद. ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल विठ्ठल